मी असंच एका कीर्तनात म्हटलं की फक्त शुद्ध भाव असावा. एकाने फारच मनावर घेतलं, घरी गेला, बायकोला म्हणला जेवायला वाढ. बायको म्हणली धनी वाढलं असतं पण घरात अन्नाचा कण नाहीये, काय वाढवू. ती म्हणलं आत्ताच कीर्तन ऐकून आलोय, ताई म्हटल्यात फक्त शुद्ध भाव असला पाहिजे, सगळं होतं. तू फक्त एक काम कर, शुद्ध भाव मनात ठेव, चुलीसमोर बस, चूल आपोआप पेटते. शुद्ध भाव ठेव, तू फक्त कणिक तिंबायला घे, बरोबर चपाती होत्यात. तू फक्त शुद्ध भाव ठेव, भाजी करायला घे, बरोबर भाजी होती. तू फक्त मनात भाव ठेव आणि प्रेमाने स्वयंपाक कर. ती म्हणली मी एवढा भाव ठेवेपर्यंत तुम्हीच पोट भरलाय, असा शुद्ध भाव ठेवा म्हणजे मला कुठं नाही ना. आवाज एक स्तब्ध आवाज असू द्या, बेस देऊ नका, ट्रबल आणि गेन द्या. आवाजाला त्रास नाही झाला पाहिजे, समोर येऊन बोलायची गरज नाही पडली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. भाव हा स्वतःच्या स्वार्थासारखा नाही वापरायचा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. जिथे भाव आहे तिथे माणूस सगळं करायचं म्हणतो. भजनही मीच करणार, कीर्तनही मीच करणार, ऐकणारही मी, गावातलं एकही कीर्तन मी सोडणार नाही, वारीही करणार. तो भाव आहे. नंतर एक बायको नवऱ्याला म्हटली माझं तुमच्यावर फार प्रेम आहे, जरा फळीवरचा गॅस काढून देता का. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, तेवढा पेटवून देता का. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, थोडं त्याच्यावर पातीला ठेवून दही आपलं दूध वगैरे टाकता का. नाही माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, तेवढा चहा उकळता का. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, थोडा गाळून मला देता का. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, माझा उरलाय, तुम्ही पिता का. हा भाव आहे का, हे प्रेम आहे का. जिथे सगळं मलाच करावं असं वाटतंय तुझ्यासाठी, जिथे मी जीवही द्यावा तुझ्यासाठी, मी जगावंही तुझ्यासाठी, मी श्वासही घ्यावा तुझ्यासाठी, मी आयुष्यात प्रत्येक कर्म करावं तुझ्यासाठी. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, ते प्रेम आहे. जिथं तुझ्या पलीकडे मला कुणाचं रूप गोड लागू नये, तुझ्या पलीकडे मला कुणाचं सुख मिळू नये, तुझ्या पलीकडे मला कुणाची आवड लागू नये, तुझ्याशिवाय मी कुणाला निवडू नये, हे प्रेम आहे. फक्त तू, तुझ्याशिवाय कुणीच नाही, तू मालक व्हावा आणि मी दास व्हावा, हे प्रेम आहे. आणि या प्रेमाला ज्याने साक्षीने धरलंय ना त्याला मोक्षाची गरज नाही. ज्या क्षणी तू इथे आलाय तो मोक्षाशी प्राप्त झालाय. मग 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्याची पोरगी, जिला तिचा बाप माहित नाही, पण आज पंढरीच्या गाभाऱ्यात जागा आहे तिला, का तर तिने फक्त प्रेम भक्ती भावाने विठ्ठलाचं नाम घेतलं, ज्ञानोबारायांचं वचन पाळलं. लक्षात घ्या. मग ही सत्यता आम्हाला कळली पाहिजे की लोक जे सांगतात ते सगळ्या गोष्टी खऱ्याच असतील असं नाही. मग रामाने सीतेला वनवासाला पाठवलं का, जाग्यावर आले का, जाग्यावर आले का. फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबत असती, गाव युस्तर सोडायची नसती, जरा स्थिर ठेवून कीर्तन ऐक. हा मग महाराज रामाने विचारलं, हे लोक म्हणतील म्हणून मी सीतेला वनवासाला पाठवणार आहे का. नाही. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मरणाची 2 कारणं असतात, एक नियतकालीन आणि एक आपातकालीन. नियमानुसार जो मरतो तो नियतकालीन, वेळेच्या अगोदर जो मरतो तो आपातकालीन. आपण म्हणतो बघा आपत्कालीन मृत्यू झाला, बरोबर आहे. जे देवाने नियमाने लिहून दिलंय ते नियतकालीन आहे, पण जे आता ऍक्सिडेंट वगैरे असतील, रोग वगैरे, ही आपत्कालीन मरण झाली. मग दशरथांचा मृत्यू हा आपत्कालीन होता, नियतकालीन नव्हता. दशरथ पुत्रवियोगाने गेले. दशरथ कसे गेले, कर्मे दशरथ वियोगे, पुत्रवियोगाने गेले. फार पुण्यवान राजा होता, तरी पण माझ्यामुळं माझ्या लेकराला वनवास भोगावा लागतोय, हे गिल्ट, हा त्रास त्यांना सहन नाही झाला म्हणून त्यांनी प्राण सोडला, गेला, प्राण सोडलाय. पण इतके पुण्यवान राजा असल्यामुळे ब्रह्माला सांगितलं बाबा माझं उरलेलं आयुष्य माझ्या लेकराला दे. बापाचं पोराला मिळतं, माझ्या वडिलांची मिळतं. परत दिवशी मी डॉक्टरकडे गेले, डॉक्टर साहेबांनी एक माणूस फार भांडत होता. म्हणलं काय झालं तुमच्या दोघाला भांडणाला. तो माणूस म्हणला बघा ना ताई भामटा आहे डॉक्टर. म्हणलं काय आलं. म्हणलं मी आयुष्यात कधी गोड नाही खाल्लं आणि हे नालायक म्हणतंय माझ्या रिपोर्ट मध्ये शुगर आहे. डॉक्टर म्हणला ताई मी याला लय हानी ना, ह्याला नीट सांगा, ही भामटा बिमटा म्हणायला लागलंय मला. अरे डिग्री घेतलेला डॉक्टर आहे मी, आता हाय तर हाय शुगर, त्याला म्हणाव जगाच्या कुठल्या बी कोपऱ्यात जाऊन डॉक्टरला दाखव याला शुगर आहे. ते म्हणला नाही, तो म्हणला हे, तो म्हणला अरे मी कधी गोड खाल्लंच नाही तर शुगर होईन कशी. डॉक्टर म्हणला
झाली. तो म्हणला कस काय झाली? डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला झाली. कळतंय? इट इज जेनरेटिक जनरेशन. अनुवंशिकता. जेनरेटिक म्हणजे अनुवंशिकता. आणि बरं का, आजच्या पिढीला माझी विनंती आहे, जेव्हा कुठे आडाल ना, जेव्हा कुठे नडल ना, जेव्हा कुठे संकट येईल, जेव्हा कुठं दुःख पदरात येईल, जेव्हा कुठं वाटेल की आता माझ्याच्याने काहीच जमणार नाही, जेव्हा यशाच्या सगळ्याच वाटा बंद होतील, तेव्हा एकदा माऊलींच्या समाधीवर मस्तक ठेवा. तुमच्या सगळ्या वाटा रिकामा होतील या विश्वासाने व्यासपीठावर सांगा. MPSC करताय, UPSC करताय, सायन्स करताय, लॉ करताय, कॉमर्स, आर्ट, सायन्स, जे काही करताय, पॉलिटेक्निकल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करताय, BHMS करताय, MBBS करताय, कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यापार करताय, संसार करताय, राजकारण करताय, धर्मकारण करताय, साधं जीवन जगताय, शेतकरी आहात, आयुष्यात जे कुठलं कार्य तुम्ही करताय, तुम्हाला कुठलाही प्रश्न आडला ना, एकदा ज्ञानेश्वरी वाचा. लेक आहे म्हणून सांगते, बहीण आहे म्हणून सांगते, पोरींनो मैत्रीण आहे म्हणून सांगते. काहीतरी तुम्ही विचार करा ना, एवढं मरमर करता, एवढे पळपळ पळता, एवढं आयुष्यात कष्ट करता, एवढा त्याग करता, तरी सुद्धा पाहिजे तेवढं पदरात पडत. त्याचं कारण असेल ना काहीतरी. चुकली यावर मग तुम्ही वाईट आहे तसं नाही. हे बघा, आजची पिढी वाईट आहे असं म्हणता येणार नाही. माझ्या वयाशी आहेत म्हणून मी सांगत नाही, पण पहिल्या पिढीपेक्षा आत्ताची पिढी हुशार आहे हे तुम्हाला सामर्थ्याने मान्यच करावं लागेल. पहिल्यापेक्षा टेक्नॉलॉजी, पहिल्यापेक्षा सगळ्याच गोष्टी, बुद्धिमत्ता पहिल्यापेक्षा आत्ताच्या मुलांची चांगली आहे. आता जे म्हाताऱ्याला कळत नाही ते नातवाला कळतं. कळतं का नाही? म्हाताऱ्याला मोबाईल उचलायचा कळत नाही, ती सॉफ्टवेअर मारून दिन मिनिटात. हुशार आहे ते. मेंटॅलिटी, टेक्नॉलॉजी आहेच ना, बुद्धिमत्ता आहेच, फक्त सॅटिस्फॅक्शन नाहीये, समाधान नाहीये. हे पळतायत आणि चुकीच्या मार्गावर. म्हणजे कसं झालंय, एक पोरगा महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या तिकडं महाराज. बरं का, महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षाला माघारी आला, म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बुमलू नको, झालं नाही. दुसरा दिला, हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटा आहे तू. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दा एकटा झाला, तुझी पत्नी कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्हीच मला सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल, मी सांगते किती भजन गेल्यावर देव भेटेल. चुकली यावर मग. तुम्ही कोणाचं मार्गदर्शन ऐकताय हे फार महत्वाचं. तुम्ही कोणाला आयडल मानताय हे फार महत्वाचं आहे. आजची पिढी हुशार आहे, चुकतंय ते फक्त मार्गदर्शन. कुठल्या वाटेवर कष्ट करावं हे त्यांना कळत नाही, कुठं मन रमवावं हे त्यांना कळत नाही. हा चला, फिल्म, गाणे मनोरंजन देतील ना, मी अमान्य करत नाहीये. पिक्चर बघून तुम्हाला आनंद वाटेल हे मी अमान्य करत नाहीये, गाणं ऐकून तुमचं मनोरंजन होईल हे मी अमान्य करत नाहीये. पण विचार करा ना, सर्कस आणि हरिपाठ काही फरक आहे की नाही? पिक्चर तुम्हाला मनोरंजन देईल, पण गाता भजन, काकडा, हरिपाठ तुमचं आयुष्य घडवतील. ही हरिपाठ कीर्ती मुखे झाली गाय, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे झाली गाय, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची हरिपाठ कीर्ती मुखे सरी काय, पवित्रची होय देह त्याचा. तुम्ही नुसतं म्हणा हरिपाठ चांगला आहे तरी तुमचा देह पवित्र आहे. विचार करा, एवढं सामर्थ्य. अहो 7 रांजणं महुऱ्यानं भरली, एवढी माणसं आयुष्यात वाल्या कोळ्यानं मारली. वाल्या कोळी वाल्मिकी झाले, ऐकलंय का कधी? 7 रांजणं महुऱ्यांनी भरली, एवढी आयुष्यात वाल्या कोळ्यांनी माणसं मारली. एक महुरी म्हणजे एका माणसाच्या मृत्यूचं प्रमाण. त्याच्याकडनं सोनं चांदी हिरावून घ्यायचं, त्याच्याकडनं सगळी संपत्ती हिरावून घ्यायची आणि त्याला कोणी काही सांगू नये म्हणून आयुष्यात मारूनच टाकायचं. एक महुरी म्हणजे एक माणूस मारल्याचं प्रतीक. अशी 7 रांजणं महुऱ्यांनी भरली. महुरी कळते? राई. राई तुमच्याकडे काय म्हणतात महुरीला? महुरीच म्हणतात ना, मग होय तरी म्हणा की
तुम्ही मुदाम करताय, मुदाम नाही. तुम्हाला माझी जिरवायची, दुसरं काही नाही. तुम्ही फक्त कीर्तन झालं म्हणणार एवढी पोरगी विचारित होती, पट्ट्या बोललाच नाही. अरे दादांनो, अरे माय माऊल्यांनो, कसला अभिमान करताय. अरे 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? 7 कोटी. एका घराची चौकट 22.5 क्विंटल. तुलसीरामायणामधलं वर्णन आहे. एका घराची चौकट 22.5 क्विंटल. अशा 350 ते 400 चौकटी असणार एक घर. अशी 7 कोटी घरं सोन्याची. बर का, धोंड्याचा महिना 7 कोटी. अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं तरी महिनाभर स्टेटस टीव्हीत होता. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला. अरे कवर, अरे विचार कर, अर्ध्या तोळ्यावर महिनाभर स्टेटस ठेवलास. एवढं शाश्वत धन जगाच्या मालकानं दिलं. किती दिवस भगवंताचं नाव घ्यायला पाहिजे. करत जा ना विचार. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, अख्खी लंका सोन्याची. 33 कोटी देव बंदी खाण्यात, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाडव वळी, गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता रावणाची, तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. आठव सत्य वारकरी संप्रदायाचं. तसल्याला रामाच्या चरणाशिवाय मोक्ष नाही असल्याचं कसं होईल. कारण विश्वातला आज तागायत सगळ्यात मोठा शिवभक्त रावण आहे. रावणासारखा शिवभक्त आज तागायत झाला. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. नाथ रामायणामध्ये वर्णन आहे. रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले. स्वतःचं शिर कापलं आणि 1000वर शिर कमल म्हणून अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त रावण आहे. तरी अहंकारामुळे सगळं गमवावं. कोण आहे आपण? लंका कोणाची? बिका पाटलाची. म्हणला लंका कोणाची? महादेवाची. कोणाची? लंका ही महादेवाची. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय. कारण रावणाकडे शास्त्रवेद उपनिषद पाठ आहेत. इतका ज्ञानी आहे रावण, इतका तपस्वी आहे रावण. रावणासारखे मंत्र शुद्ध कोणाला उच्चारता येत नव्हते. म्हणून शिवाच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला पूजेचा आग्रह निमंत्रण आहे. आणि जेव्हा रावणाने पूजा मांडली आहे, इतकी सुंदर मांडली, इतकी सुंदर मांडली, देव झाला खुश. आधी शिव कसा स्वभावाने? शिव भोळा. नाथबाबा सांगतात शिव भोळा आहे, आधीच स्वभावाने गोड आहे, आधीच मन मोठं आहे त्याचं. मग तो म्हणला रावणा काय सुंदर पूजा मांडली, काय सुंदर मंत्र म्हटले. वा, काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं. रावण म्हणला जर दक्षिणामध्ये द्यायचंच तर अख्खी लंकाच द्या. देव आहे तो, नाही म्हणणार. दिलं. लक्षात घ्या, मागतो तो माणूस आहे. मागतो तो माणूस आहे. मागत नाहीत ते संत आहेत. मागत नाहीत ते संत आहेत. आणि मागायला भाग पाडतो तो पांडुरंग आहे. जो मागत नाही त्याला मागायला भाग पाडतो तो पांडुरंग आहे. मग आम्ही विचार केला, देवा आमच्याकडे विनंती एवढीच आहे, हिची दान दे गा, तुझा विसरण. मागणं ही तुझंच आहे, तुझ्यासाठीच आहे आणि तुझ्यासाठीच. म्हणून आम्ही या जगाच्या मालकाकडे विनंती करतोय, तेवढं मिळावं रे, बाकी आयुष्यात काही नाही. एवढा धनवान रावण आहे, त्यालाही परमार्थ करावाच लागणार आहे मोक्षासाठी. पण परमार्थ करूनही जेव्हा मार्ग चुकतो तेव्हा वर्म चुकल्यानंतर फेरा पडतो. ही अवस्था आमची आहे. आम्हाला वाटतं हे आमच्यामुळे. हे जे चाललंय ना, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. तेव्हा करतोस तू. मी कोण? तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम,
मेरे अलबेले राम तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम जो चाहे करा ले काम, मेरे अलबेले राम तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. कोण नाही तेव्हा मी साधा माणूस आहे. कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा संस्कृत भाषा आम्हा कैसे. तुकोबाराय म्हणले कुणब्याच्या कुळात जन्मलेला साधा पोरगा मी, मला जमणार रे का. मग जमलं नाही का. मग तुकोबाराय म्हणले तुका म्हणे माझं बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी अशी कविता धनी. तो बोलवणार आहे मी करणार आहे. मग तो चुकेल असं मला वाटत नाही कधीच नाही. गोमटे ते करा भार ओझे. माझा प्रश्न आहे मायबाप तुम्हाला, आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळेल का आपलं चांगलं देवाला चांगलं कळेल. आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळेल का आपलं चांगलं देवाला चांगलं कळेल. देवाला. मग आपलं चांगलं आपण देवाला कशा